राहता देवभेट सोहळा श्री घोडेश्वरी पालखी परिक्रमण सोहळा 2025 मूळ स्थान असलेले श्री गजलिंगेश्वर वीरलिंगेश्वर देवस्थान घोडगिरी बेळगाव राज्य कर्नाटक येथील पालखीचे बुधवार दिनांक 8/1/2025 रोजी सायंकाळी राहता शहरात आगमन होताच पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. राहता वीरभद्र महाराज देवस्थान प्रांगणात पालखी आल्यानंतर विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे भगत सर्जेराव भगत, सोमनाथ भगत, बाळासाहेब गिधाड, बद्रीनाथ सदाफळ तसेच पालखी प्रमुख सागर माने, गणेश म्हस्के सर, नानासाहेब काटकर, अनिल बडे, गोरख गिधाड उपस्थित होते. पालखीचा मुक्काम बनबिरोबा महाराज मंदिर येथे ठेवण्यात आला होता. पालखीचे रात्री 8 वाजता बनबिरोबा मंदिर येथे आगमन होताच भव्य स्वागत करून आरती व महाप्रसादाची पंगत देण्यात आली. यावेळी रवींद्र बनकर, दीपक बनकर, अनिल कांदळकर, पंकज कांदळकर, नितीन बनकर, स्वप्नील कांदळकर, आदित्य वाघ, संदीप गायकवाड, राजेंद्र कांदळकर, आदित्य कांदळकर, रवी नजन, अविनाश धोमसे, साहिल कांदळकर, समाधान काटकर नाना, कृष्णा शेळके आदी मान्यवरांचे मोठे योगदान लाभले. NS न्यूजकरता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील, सदाफळ, राहता. खाली ठेवल्यानंतर जरी आपण फोटो काढत वगैरे चालतंय. करायचे आहे पोलीस मंडळी बसून घ्या समोरून. टोपीवाले मामा थोडे बाजूला पोलीस मंडळी समोरची गर्दी कमी करा, जरा तुम्ही साईडला व्हा. पालखीजवळ उभा बस काटोबा लोकांनी खाली बसा. काटोबा डिंबाजवळ घ्यायची. आपल्याला जरा मागा जरा मागे सरा ना. हा ते आम्ही काय करू सांगा बरं. तुम्ही मागा सरा काय कार्यक्रम करताना जेवढा आम्हाला जागा लागणार होता तेवढा जागा इथं लागणार, त्यामुळे तुम्हाला मागं सरून बसावं लागणार. मागं सरा. कृष्णा घंटी मिळाला अलवार ऊरागे, कृष्णा घंटी मिळाला अलवार ऊरागे, वडगिरी सीताना बेळगू यार, वडगिरी सीताना बेळगू आरती यत्तु आरती आशिका विरण देव आरती
विठुराम आयोच्या नावानं घोडेगिरी अप्पाचं काशिंगाच्या नावानं मोठ्या म्हाळिंगराया शिदाचं दुरीच्या म्हाळोबाचं जय देव जय देव जय वीरू देवा देवा मी करतो आशीर्वाद जय देव जय वीरू देवा परमदेवा सुरावंती उदरी वीरभद्र देवा अवतारधारी ज्ञानाच्या मर्दन करी हर्षाने नाचती नगरीतून आपल्या मूळ गावी वीरभद्र बिरोबा महाराज यांच्या पालखी घेऊन आपले गणेशजी मस्के आणि आपले सर हे आम्ही सर्वजण गेल्या मागच्या महिन्यापासून जे नियोजन करत आलो, आता हे तिसऱ्यांदा ते आपल्या नगरीमध्ये आलेले आहे. तर आज खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या समाजाला फार मोठं योगदान किंवा भाग्य मिळालं असं म्हणावं लागेल की राहत्यामध्ये स्वागत करणं. या देवाचे जे बिरोबा ज्या काळी आले होते, ज्या काही आम्हाला माहीत नाही, पण इकडे विठ्ठल बिरोबाची भेट झालेली असं आम्हाला इतिहासकारांनीच सांगितलं की विठोबाने भंडारा घेतला आणि माळवा आपल्या बिरोबाने चंदन घेतला, अशी इकडे गाठ भेट झालेली आहे. ह्या बनाचं असं वैशिष्ट्य आहे. अशा ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी एकत्रित येऊन जे स्वागत केलं, हे आम्ही खरोखरच शिर्डीकर राहता तालुक्याच्या वतीनं आम्ही ते भाग्य समजतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेवढी काही सेवा केली ते आम्ही देवाच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. जय मल्हार. जय. मी प्राध्यापक डॉक्टर मस्के, माळोबा देवस्थान. आम्ही जो काही 15 दिवसाचा महाराष्ट्र परिक्रमा दौरा आयोजित केलेला आहे, त्यातला हा आमचा आजचा 4था मुक्काम आहे. आणि अत्यंत अशा या पवित्र नगरीमध्ये, साईबाबाच्या नगरीमध्ये, बिरदेव मंदिरात आमचा हा आज मुक्काम पार पडत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिरोबा देवस्थानाचं मूळ ठिकाण घोडेगिरी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव या मूळ गादीची पालखी आज साईबाबाच्या नगरीतील या बिरोबा मंदिरात भेटीसाठी आलेली आहे. श्री आपल्या घोडेगिरी बिरदेव पालखी परिक्रमण सोहळा 2025 तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव, उत्तर कर्नाटक. आपल्या सगळ्या बिरोबांची सगळ्यात जास्त असणारी ठाणे या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्या ठाण्यांना भेट देण्यासाठी आपले जे मूळ स्थान आहे आपल्या घोडेगिरी बिरोबाचं, त्या प्रत्येक स्थानाला जेवढा मला शक्य होईल तेवढ्या स्थानाला भेट देण्यासाठी आमची मार्ग परिक्रमण सोहळा आहे. तर आमचं हे पहिलं वर्ष आहे आणि आम्ही 5 तारखेला रात्री निघालो तिकडून. आमचा 17 तारखेपर्यंत जानेवारीच्या 2025 दौरा राहणार आहे. त्यामध्ये बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, त्यानंतर अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर एवढ्या जिल्ह्यातून जवळपास 2200 किलोमीटर आमची परिक्रमण सोहळा यात्रा ही फिरणार आहे. टोटल आमचा 14 दिवसाचा प्रवास आहे. आणि प्रवासाच्या माध्यमातून आमच्या भगवंत बिरदेवाचं जे काही ठाणे आहेत त्यांना जनजागृती करण्यासाठी